आप्पे पात्राला चिकटतात. आप्पे कडक नाही तर अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी बनवायचे आहेत. मग या सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या वाटीने मी 2 वाट्या इतका तांदूळ घेतलेला आहे. इडलीसाठी जो कोणताही तांदूळ वापरत असाल तो तुम्ही इथे घेऊ शकता. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी छोटा चमचा आपल्याला मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत. आता डाळ आणि तांदूळ दोन्हीही पाणी घालून अगदी हलक्या हाताने आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. दोन्हीमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर अगदी हलक्या हाताने आपण हे धुवून घेतल्यानंतर आपण यामध्ये भरपूर असं पाणी घालूया आणि हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे 4 ते 5 तास. डाळ आणि तांदूळ योग्य प्रमाणामध्ये घेतल्यानंतर आप्पे छान जाळीदार होतात. आता 5 तास हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये एक आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे मोजून घेतलेत आणि हे पोहेसुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहे. धुवून छान मऊ होऊ द्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ आणि पोहे सगळं घ्यायचं आहे आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पोहे घातल्यामुळे आप्पे छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. तर हे बघा सगळंच बॅटर असं छान वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे खूप जास्त पातळ ठेवायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे. मिक्सरचं भांडं धुवून फक्त यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे बघा एक 5 मिनिट तरी आपल्याला अगदी घड्याळ लावून आपण हे असं बॅटर एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर चांगलं फुगलं जातं. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपलं सगळं बॅटर तयार झालेलं आहे. यावरती झाकण ठेवूया आणि साधारण 8 ते 9 तास हे फर्मेंट होऊ द्यायचं आहे. मी रात्रभर हे पीठ ठेवलेलं. तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं इतकं छान असं फर्मेंट झालेलं आहे. छान अशी जाडी आलेली आहे. आता आपण एक सगळं हे एकत्र करून घेऊया अगदी हलक्या हाताने आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ घातलेलं नाही आहे. मीठ घालून हे सगळं हलक्या हाताने असं छान एकत्र करून घेऊया. आप्पे करण्याआधी 1 ते 2 मिनिट हे बॅटर फेटून घेतल्याने हवा जाते आणि बॅटर चांगलं जाळीदार बनतं. आता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं फेटून घेतलेलं आहे. आता आप्पे करण्याआधी आपण या आप्प्यांसाठी लागणारी चटणी बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे ओला नारळ, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी डाळ घालून घ्यायचं आहे. त्यामध्येच घालून घ्यायचे आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार तुमच्या हिरवी मिरची घालून घ्या. त्यानंतर थोडीशी मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे. साखर घालून घ्यायची, मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा घालून घ्या. आणि सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस अर्धा चमचा एक साधारण घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. चटणी वाटत असताना खूप जास्त बारीकही वाटायची नाही आहे. थोडीशी जाडसरच छान लागते. तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यावरती घालायची आहे आपल्याला खमंग अशी फोडणी. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं. जिरं आणि मोहरी छान फुलली गेली की त्यामध्ये घालायचे आहेत लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा हिंग. आता हे आपण या चटणीवरती घालून घेऊया. खमंग अशी फोडणी घालून घेतलेली आहे. आता हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली ही आप्प्यांसाठी लागणारी चटणी तयार झाली आहे. आता आपण आप्पे करायला घेऊया. त्यासाठी आता आप्पे पात्र पहिलं गरम करत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण आप्प्यांचं हे जे बॅटर आहे त्यामध्ये घालूया एक पिकलेला छान टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच हिरवी मिरचीसुद्धा तुकडे करून घालून घ्यायचे आहे. जर तुम्हाला यामध्ये कुठल्या अजून एक्स्ट्राच्या भाज्या घालायच्या असेल जसं की गाजर घालायचं असेल, बीट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालू शकता. त्यानेसुद्धा खूप छान अशी चव येते. आता अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीचं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्ट असेल तरीही हे बॅटर आप्पे पात्राला चिकटलं जातं. आता आप्पे पात्र चांगलं तापलं गेलेलं आहे. त्याला आता तेलाने छान असं ग्रीस करून घेऊया. सुरुवातीला 1 ते 2 वेळा काय होऊ शकतं की हे जे आप्पे आहेत त्या पात्राला चिकटू शकतात. त्यामुळे हे जर आणि आप्पे पात्र नवीन असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला सतत तेल आणि पाणी लावून सीझनिंग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आप्पे छान असे निघले जातात. किंवा कांद्याचा तुकडा असेल तर कांद्याच्या तुकड्याने सुद्धा या आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे.
आप्पे पात्रामध्ये पीठ घातल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्टीम बनते आणि आप्पे आतून छान मऊसूत होतात. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. आता पहिल्यांदाच मी या पात्रामध्ये पीठ घातलेलं आहे. आप्पे असे सोडवताना आपल्याला थोडंसं इथे कडेने तेल सोडावं लागतं जास्तीचं. नंतर दुसऱ्या वेळेस आप्पे अगदी सहज निघले जातात. सुरीने हे बघा अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. आणि आप्पे भाजत असताना मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. जास्त मोठा गॅस केला तर आप्पे बाहेरून करपतात आणि आतून चिकट होतात किंवा कच्चे राहतात. तर अशा पद्धतीने आपण आप्पे छान असे दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण आप्पे करून घेऊया. सुरुवातीलाच मी एकदा तेल लावून घेणार आहे आता आणि त्यानंतर आप्पे पात्रामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा यावरती आपण झाकण ठेवूया आणि याच पद्धतीने बाकीचेही आप्पे करून घेऊया. तर अशाच पद्धतीने हे सगळे आप्पे करून घेतलेले आहेत. खूप छान होतात. बाहेरून असे मस्त क्रिस्पी होतात आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होतात. आपण जी ही चटणी केलेली आहे त्या चटणीबरोबर सुद्धा हे आप्पे खायला खूप मस्त अप्रतिम लागतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपले मस्त गुबगुबीत जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तुम्हाला इथे दाखवते. आणि फेसबुकवरून तुम्ही बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.